नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण परत भेटलो आहोत. जो पहिला दुसरा पेपर आहे, दुसऱ्या पेपरच्या अनुषंगाने महत्त्वाचं म्हणजे आपण दुसरा पेपर जो आहे, दुसऱ्या पेपरमधला युनिट नंबर 1 जे आहे, त्यामध्ये जो महत्त्वाचा घटक आहे, ब नंबरचा घटक वसाहतवादी राजवटीचा भारतीय समाजावरील परिणाम. या घटकाच्या अनुषंगाने आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. वसाहतवादी राजवटीचा भारतीय समाज व्यवस्थेवरती काय परिणाम झालेला आहे. मग तो परिणाम पाहत असताना तो परिणाम सर्वांगीण दृष्टिकोनातून झालेला आहे. पण आपल्याला अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने महत्वाचं म्हणजे वसाहतवादी राजवटीचा जो परिणाम आहे, त्या परिणामाच्या अनुषंगाने आपल्याला राष्ट्रवादाची संकल्पना पाहिजे आहे. हा जो घटक आहे, या घटकामध्ये आपल्याला 2-3 गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. तर 2-3 गोष्टी कोणत्या ते पाहत असताना तुमच्या एक लक्षात येईल की वसाहतवादी राजवटीचा भारतीय समाजावरील परिणाम, मग यामध्ये आपल्याला भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी पाहिजे आहे. भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी पाहत असताना या देशामध्ये राष्ट्रवाद जो निर्माण झाला, ह्या राष्ट्रवादाला समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने कोणते घटक जबाबदार होते, कोणत्या घटकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं राष्ट्रवादाची भावना आमच्यामध्ये विकसित झाली, हा एक घटक अभ्यासायचा आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे भारतीय परंपरेचे आधुनिकीकरण, म्हणजे त्याला आपण म्हणतो आधुनिकीकरणाची जी प्रक्रिया आहे, त्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया कशा पद्धतीनं या देशामध्ये विकसित झाली. मग पाश्चिमात्यीकरण म्हणजे नेमकं काय, आधुनिकीकरण म्हणजे नेमकं काय, मग आधुनिकीकरणात संकल्पनेच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सामाजिक सुधारणा चळवळी आहे आणि त्याचबरोबर सामाजिक सुधारणा चळवळीबरोबर वसाहतवादी कालखंडादरम्यानच्या विद्रोह आणि चळवळी यांचा सुद्धा थोडक्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. एकंदरीत जर विचार केला की सगळ्यात महत्त्वाचे वसाहतवादी राजवटीचा भारतीय समाजावरील परिणाम, या परिणामाच्या अनुषंगाने आपल्याला 4 घटकांचा विचार करायचा आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाचं म्हणजे जो पहिलाच घटक आहे, भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी, त्या अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे. मग भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी, मग हा घटक अभ्यासत असताना राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय आपण इथून सुरुवात करणार. राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये वसाहतवादाच्या दृष्टिकोनातून जो परिणाम झाला आणि मग आमच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना कशी विकसित झाली, मग ती विकसित होत असताना कोणकोणते घटक त्या गोष्टीला जबाबदार होते. मग राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय, मग ह्या गोष्टी पाहत असताना राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये आपल्याला एक गोष्ट पाहावी लागेल, राष्ट्रवाद म्हणजे काय, इथून आपण सुरुवात करणार आहोत. म्हणजे भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी पाहत असताना राष्ट्रवाद नावाची संकल्पना या देशामध्ये केव्हा विकसित झाली. मग थोडा संदर्भ आपल्याला इतिहासात जावा लागेल. हा घटक जो आहे हा इतिहासाशी संबंधित आहे. इतिहासामधल्या काही घटना आहेत, त्या घटनांचा संदर्भ येत वसाहतवादाच्या अनुषंगाने राष्ट्रवादाची भावना आमच्या देशामध्ये विकसित झाली. मग ती विकसित कशी झालेली आहे हे पाहत असताना आजच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात करूया. आणि त्या अनुषंगाने राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय, राष्ट्रवादाची भावना काय आहे, राष्ट्रवाद कशाला म्हणायचं नेमकं, या अनुषंगाने राष्ट्रवाद म्हणजे काय. आपण इथून सुरुवात करूया. राष्ट्रवाद म्हणजे काय हे पाहत असताना तुमच्या काही गोष्टी लक्षात येईल. राष्ट्रवादी असायला पाहिजे. राष्ट्रवाद ही संकल्पना नेमकी आहे तरी काय. मग राष्ट्रवादाच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचं इथे एक गोष्ट महत्वाची आहे. राष्ट्रवादाच्या अनुषंगाने एक गोष्ट घटना घडणं महत्वाची, सर्व जनतेच्या मनात एक लक्षात ठेवा, राष्ट्रवादाचा अर्थच असा होतो की सर्व जनतेच्या मनामध्ये, त्या देशामध्ये त्या राष्ट्रामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट काय असेल तर एकत्मतेची भावना निर्माण होणं गरजेचं आहे. सुरुवात इथून होते. आम्ही एका देशाचे नागरिक आहोत, हा देश आमचा आहे, ही भावना सगळ्यात राष्ट्रवादामध्ये पहिली जर काही गोष्ट असेल इथं महत्वाचं काय आहे, देशाच्या संदर्भामध्ये एकत्मतेची भावना निर्माण होणं. आणि मग ज्यावेळेस भावना निर्माण होते त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं इथं काय आहे, इथं भावना निर्माण झाली म्हणजे इथं महत्वाचं काय, देशप्रेम.
इथं देशप्रेम सुद्धा निर्माण होणं गरजेचं आहे. एकात्मताचं असणंच गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही एकतेच्या भावनेमधून एकत्र येत नाही, एकात्मताची भावना, त्याला समाजशास्त्रामध्ये खऱ्या महत्वाचं म्हणजे सामुदायिक चेतना म्हणतात. सगळ्या लोकांच्या मनामध्ये सामुदायिक चेतना निर्माण होणं गरजेचं आहे. जर तुम्ही सामुदायिक चेतना तुमच्यामध्ये निर्माण झाली, मग आपण जातीच्या संदर्भात ती गोष्ट पाहत असतो, तुमच्यामध्ये सहज सामुदायिक चेतना निर्माण होते. धर्माच्या संदर्भात तुम्ही बघत असतो, धर्माच्या अनुषंगाने सुद्धा तुमच्यामध्ये सामुदायिक चेतना निर्माण होते. मग ते धर्म असेल किंवा जात असेल, त्याच्या पुढं माझं अस्तित्व काहीच नाही, त्या समूहासोबत माझं अस्तित्व आहे. मग राष्ट्रवादाच्या अनुषंगाने महत्वाचं काय की तुमच्यामध्ये सामुदायिक भावना निर्माण होणं गरजेचं आहे. राष्ट्रवाद ही एक भावना आहे, एक लक्षात ठेवा. काय आहे राष्ट्रवाद? ही एक भावना आहे, एक लक्षात ठेवायचं, ही एक भावना आहे. राष्ट्रवाद काय? ही एक भावना आहे. ती भावना सगळ्या लोकांच्या मनामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. आम्ही सगळे एक आहोत ही भावना तुमच्यात निर्माण झाली की तुमच्यामध्ये देशप्रेम निर्माण होतं, देशप्रेम निर्माण झाला, पण ही भावना तुमच्यामध्ये विकसित होणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, राष्ट्रवाद काय करतोय? राष्ट्रवाद तुमच्यामध्ये एकतेची भावना निर्माण झाली की राष्ट्रवादाची दुसरी पायरी अशी आहे की राष्ट्रवादी भावना तुमच्यात निर्माण झाली की तुम्ही सगळ्यात महत्वाचं काय, देशावरती प्रेम करायला लागता. देशावर प्रेम करायला लागता. मग देशातल्या प्रत्येक घटकावरती तुम्ही प्रेम कराल. हा देश माझा आहे. आपण म्हणत नाही का कुटुंबामध्ये काय आहे? कुटुंबाच्या अनुषंगाने जर विचार केला आपण तर कुटुंब ही म्हणजे प्राथमिक समूह आहे. प्राथमिक समूहाची वैशिष्ट्य काय आहे? इथं मीची भावना जाऊन खऱ्या अर्थानं आम्हीची भावना येते. कुटुंब म्हणजे मी नाहीये, आम्ही मिळून कुटुंब तयार झालेला आहे. देश सुद्धा एक कुटुंबाचा आहे. तर सगळ्यात मग ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या कुटुंबावरती प्रेम करता त्या पद्धतीनं तुमचं देशाच्या संदर्भात ज्यावेळेस तुमच्यामध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते, तुमच्यामध्ये प्रेम निर्माण होतं देशाविषयी, त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं तुम्ही देशावर प्रेम करायला लागता. आणि सगळ्यात महत्वाचं देशावर प्रेम करायला लागणं म्हणजे खऱ्या अर्थानं इथून तुमच्यामध्ये राष्ट्रवाद ज्याला म्हणतात, ही राष्ट्रवादाची भावना निर्माण होते. राष्ट्रवाद म्हणजे स्वतः सगळ्यात महत्वाचं राष्ट्रवादाचं काय? राष्ट्रवाद ही जी भावना आहे ती भावना सर्वात दृष्टिकोनातून व्यापक आहे. राष्ट्रवादामध्ये काय महत्वाचं म्हणजे राष्ट्रवाद म्हणजे स्वतःच्या राष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक उन्नतीसाठी एकतेने काम करण्याची प्रेरणा आहे. समाज व्यवस्था किंवा राष्ट्राच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, राष्ट्र म्हणजे नेमकं काय? सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल आणि सगळ्यात महत्वाचं सांस्कृतिक असेल. ह्या घटकाच्या अनुषंगाने महत्वाचं काय? त्याच्या उन्नतीसाठी, त्याच्या विकासासाठी. विकास महत्वाचा आहे. प्रत्येक व्यक्तीचं काय, आम्ही काय म्हणतो, देशाच्या विकासामध्ये प्रत्येक नागरिकांची भूमिका महत्वाची आहे. देश म्हणजे नेमकं काय? व्यक्तींनी मिळून बनलेला देश आहे, पण त्या लोकांमध्ये एकतेची भावना आहे का? एक संगतीची भावना आहे का? मी कोणतंही जे कार्य करतो तुम्ही देशासाठी करतोय का? देश महत्वाचा आहे. त्याला ड्युटीज म्हणतात, कर्तव्य म्हणतात. इथं महत्वाचं काय लक्षात ठेवा, कर्तव्य काय आहे? प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य काय आहे? मग तुम्ही कोणत्याही घटकाचे, मग सामाजिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल किंवा आर्थिक असेल, कोणत्याही घटकामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांमध्ये एकतेची, एक संगतीची भावना निर्माण होणं गरजेचं आहे. आणि मग आम्ही जे सगळेच जे मिळून काम करतो ते कशासाठी करतोय? देशासाठी करतोय. देश महत्व, देशाच्या विकासामध्ये प्रत्येक नागरिकांचं कार्य, त्याचं कर्तृत्व सगळ्यात महत्वाचं, सगळेच घटक इथं महत्वाचे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय? राष्ट्रवाद ज्याला म्हणतात, राष्ट्रवादाचे काही घटक आहेत. राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सर्व जनतेमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होणं गरजेचं आहे. त्यानंतर देशप्रेम निर्माण होणं गरजेचं असते. राष्ट्रवाद ही एक भावना आहे, सगळ्यांमध्ये ती असायला पाहिजे. तुम्ही देशावर प्रेम करायला लागता आणि मग देशावर प्रेम करायला लागलं तुमच्यामध्ये कर्तव्याची भावना आहे. ड्युटी, माझं कर्तव्य काय आहे, मी या देशाचा नागरिक म्हणून माझं कर्तव्य काय आहे, मला जे दिलेलं काम आहे ते मी प्रामाणिकपणे करतो का? जर मी ते काम करत असताना ते प्रामाणिकपणे करत असेल, सगळ्यात महत्वाचं काय, मग तिथून खऱ्या अर्थानं राष्ट्रवाद नावाची ज्याला भावना आहे
ही राष्ट्रवाद नावाची गोष्ट. मग राष्ट्रवादाचे काही घटक आहेत, ते घटक पाहिल्याच्या नंतर तुम्हाला राष्ट्रवाद ही संकल्पना कळेल सविस्तर. राष्ट्रवाद कशाला म्हणायचं? राष्ट्रवादी आहोत, राष्ट्रवादी आहोत, राष्ट्र अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे, पण नेमकं आमचं कर्तव्य तरी काय आहे? तुमच्यामध्ये त्या गोष्टी आहेत का? आम्ही खरंच त्या गोष्टींचा विचार करतो का? मग या ठिकाणी एक लक्षात घ्या की आम्हाला काय, इथं राष्ट्रवादाचे काही घटक आहेत. इथं पहिला घटक काय असेल? राष्ट्रवाद. राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय? राष्ट्रवाद कोणत्या गोष्टीवरती अवलंबून आहे? तिचं काय महत्वाचं? पहिलं राष्ट्रप्रेम. राष्ट्रप्रेमाच्या अनुषंगाने काय तुमच्या मनामध्ये प्रथम राष्ट्र असायला पाहिजे, प्रथमही राष्ट्र असलं पाहिजे आणि शेवटही राष्ट्र असायला पाहिजे. तुमच्यामध्ये ह्या भावना निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या देशावरती प्रेम असायला पाहिजे. मग आमच्या देशाची जी सांस्कृतिक मूल्य आहेत, संविधानाने ठरवून दिलेली जी मूल्य आहेत, त्यावरती सुद्धा आमचं प्रेम असायला पाहिजे. आम्ही देशावरती प्रेम करतो म्हणजे नेमकं काय करतोय? आम्ही खरंच आमच्या भूमिका व्यवस्थित पार पाडतोय का? मला दर्जानुसार ठरवून दिलेली भूमिका मी पार पाडतोय का? देशावरती प्रेम, राष्ट्रवादाच्या अनुषंगाने तुमचं देशावरती प्रेम असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तुमच्यामध्ये 2 नंबरला काय आहे? एकात्मता असायला पाहिजे. आमच्या देशाच्या अनुषंगाने विचार केला पाहिजे. मग एकात्मता म्हणजे नेमकं काय? मग जात, धर्म, पंथ, वंश, भाषा, प्रांत या सगळ्या घटकांचा विचार न करता सगळ्यात महत्वाचं यांना एकत्र बांधणारी ती गोष्ट आहे. एकात्मता ही एकत्र बांधणारी गोष्ट आहे. मग आम्हाला एकत्र कोणी बांधलं आहे? देशाने बांधलेलं आहे. आम्ही या देशाचे नागरिक आहोत. आम्ही प्रथम ह्या देशाचे नागरिक आहोत. आम्ही जेव्हा दुसऱ्या देशामध्ये जातो, तुम्ही खऱ्या अर्थानं ह्या देशाचे नागरिक असता. मी भारतीय आहे. आम्ही दुसऱ्यांना सांगत असताना मी भारतीय ही ओळख सांगता. देशामध्ये मग आमची ओळखच वेगळी आहे. मी भारतीय आहे आमची अशी ओळखच राहत नाही. तुम्ही कोण आहात? मग तुम्ही गावापासून सुरुवात होतं, जिल्हा, तालुका, मग जिल्हा, मग जात आहे, मी धर्म आहे, प्रांत आहे, देश एकदम खूप दूर राहतो. राष्ट्रवादाची भावना आमच्या देशामध्ये कशी निर्माण झाली हे आपण बघणार. राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय? तर सगळ्यात महत्वाचं एकात्मतेची भावना आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्या लोकांना काय आहे? सगळ्या लोकांमध्ये स्वातंत्र्याची जाणीव असायला पाहिजे. जे पारतंत्र्यामध्ये असतात त्यांना स्वातंत्र्याची जाणीव होते. त्या लोकांना निर्भयपणे त्या देशामध्ये जगता आलं पाहिजे. आणि मग निर्भयपणे जगत असताना सगळ्यात महत्वाचं प्रक्रिया नियंत्रणा विरोधामध्ये जेव्हा परकीय नियंत्रण असतं तुमच्यावरती, तेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य अपेक्षित असतं. देशप्रेम त्यावेळेस तुमच्यामध्ये निर्माण होतं. अशातला प्रश्न आहे. तुम्ही स्वातंत्र्य जरी असलात तरी सगळ्यात महत्वाचं मग हे काय आहे? स्वातंत्र्याची जाणीव. जेव्हा परकीय तुमच्यावरती काहीतरी सत्ता गाजवतात, मग तुमच्यामध्ये स्वातंत्र्याची जाणीव होते. मग ती जाणीव निर्माण झाल्यानंतर तुम्ही लढण्यासाठी एकत्र येतात. लढणं, तुम्हाला स्वातंत्र्य मिळवणं, पारतंत्र्यात असल्यानंतर. मग सगळ्यात महत्वाचं राष्ट्रवादाची काय? राष्ट्रवादाची घट तुमच्यामध्ये राष्ट्रप्रेम असायला पाहिजे. तुमच्यामध्ये एकात्मता असायला पाहिजे. जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांतवाद या सगळ्या गोष्टी विसरून तुम्ही एक यायला पाहिजे. त्यानंतर महत्वाचं काय? सांस्कृतिक अभिमान तुम्हाला असायला पाहिजे. ही गोष्ट तुमच्यामध्ये असायलाच पाहिजे. परंपरेच्या अनुषंगाने तुमच्या देशाचा कोणताही जर इतिहास असेल तर त्या इतिहासाच्या संदर्भामध्ये आपल्या देशाचा इतिहास असेल, आपल्या देशाची परंपरा असेल, संस्कृती असेल, यावरती तुमचं प्रेम असायलाच पाहिजे. त्यावरती तुमचा अभिमान असायलाच पाहिजे. त्याशिवाय खऱ्या अर्थानं देशाचं अस्तित्व कशावर अवलंबून आहे? मग देश म्हणजे नेमकं काय? मग देशाच्या परंपरागत व्यवस्थेच्या अनुषंगाने ज्याही आपल्या संस्कृती असेल, ज्या सगळ्यात महत्वाचं ते तुमच्यावर असायला पाहिजे. त्याचा तुम्ही आदर करायलाच पाहिजे. आमच्याही प्राचीन देशाच्या इतिहासामध्ये ज्या परंपरा असेल, आमची जी संस्कृती असेल, तिने ह्या देशाला एक संघ ठेवण्याचा प्रयत्न केला. राजे असतील, महाराजे असेल, त्यांनी सर्वांगीण दृष्टिकोनातून सर्व जाती धर्माचा विचार केलेला. अशा राजांचा संदर्भातला इतिहास तुम्हाला माहित असणं गरजेचंच आहे. आणि त्यावरती तुम्ही प्रेमच करायला पाहिजे. हे तुमचा सांस्कृतिक वारसा आहे. महाराष्ट्राच्या अनुषंगाने आम्ही का छत्रपती शिवरायांचं नाव घेतो? 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. 18 पगड जाती.
प्रत्येकांचा समावेश आहे. जगामधला असा एकमेव राजा आहे की त्या राजांचं सगळ्यात महत्वाचं कर्तृत्व सगळ्या देश अभ्यासतो. का अभ्यासतोय? मग राजाने अशी कोणती मूल्य घेऊन राज्यकारभार केला, ती मूल्य व्यवस्था काय होती, मग तो तुमचा वारसा आहे, त्याचा अभिमान आम्हाला असायलाच पाहिजे. सगळ्यात महत्वाचं राष्ट्रवादाच्या घटकामध्ये काय, तुम्हाला तुमच्यामध्ये सांस्कृतिक अभिमान असायला पाहिजे. महाराष्ट्राला काय म्हणतो, महाराष्ट्राचा जेव्हा आम्ही विचार करतो, आम्ही काय सांगतो प्रांतीय दृष्टिकोनातून, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही सुधारकांची भूमी आहे. फुले, शाहू, आंबेडकर, आगरकर, टिळक, धोंडोबाई कृष्ण कर्वे असतील, असंख्य सुधारक आहेत. त्या सुधारकांनी सगळ्यात महत्वाचं काय, मानवतावाद निर्माण केला, आमच्यामध्ये एकतेची भावना निर्माण केली, सामुदायिक चेतना आमच्यामध्ये निर्माण केली. मग महत्वाचं काय की राष्ट्रवादाच्या अनुषंगाने तुमच्यामध्ये ह्या गोष्टी असणं, हे राष्ट्रवादाचे महत्वाचे काय घटक आहेत. राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय आहे, राष्ट्रवादाच्या अनुषंगाने काय अजून मागणी आहे, या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. राष्ट्रवादामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, ह्या सगळ्या सामुदायिक चेतनेची भावना तुमच्यामध्ये असायलाच पाहिजे. सगळ्यात महत्वाचं इथं काय, अजून सगळ्यात महत्वाचं काय, राष्ट्रवादामध्ये तुमच्यामध्ये समर्पण असायला पाहिजे. कशा संदर्भात, देशाच्या संदर्भामध्ये समर्पणाची भावना असायला पाहिजे. त्यानंतर इथं समर्पण म्हणजे नेमकं काय, तुमच्याही काही जबाबदारी आहे, देशाचे नागरिक म्हणून तुमच्याही काही जबाबदारी आहे, त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची तुमच्यामध्ये भावना असायला पाहिजे. राष्ट्रवाद नावाची संकल्पना जी इतक्या पद्धतीने व्यापक आहे, युरोपियन देशांनी दुसऱ्या देशावरती राज्य केलं, मग तिकडच्या नागरिकांमध्ये कोणती भावना होती, देश विकासाच्या अनुषंगाने प्रत्येकाने आपली जी सगळ्यात महत्वाची काय जबाबदारी पार पाडत गेली. इथं काय, मग समर्पणाची भावना म्हटलं, देशासाठी समर्पण. तुम्हाला माहित आहे, आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा इतिहास जेव्हा बघतो, मग महात्मा गांधीजी असेल, लोकमान्य टिळक असेल, भगतसिंग असतील, राजगुरू असतील, असे असंख्य क्रांतिकारक आहे, असंख्य स्वतंत्र चळवळीमध्ये ज्यांनी आपलं सगळ्यात महत्वाचं जीवन अर्पण केलं, त्यांचं बघा समर्पण होतं त्यांच्यामध्ये. समर्पणाची भावना, ती भावना आमच्यामध्ये आहे का, समर्पण करण्याची भावना. राष्ट्रवाद तिथं मानतात. राष्ट्रवादामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, आपल्या देशावरती आपली निष्ठाही असायला पाहिजे, निष्ठा आणि अभिमान बी असायला पाहिजे. आमची कोणासोबत निष्ठा आहे, देशाने मला काय दिलं, त्या अगोदर मी देशाला काय देतोय, ही निष्ठा तुमची असायला पाहिजे. राष्ट्रवादामध्ये सगळ्यात महत्वाचं निष्ठा सुद्धा गरजेचं आहे, निष्ठा आणि अभिमान असायला पाहिजे. जगाच्या इतिहासाचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता, मग तुमच्या लक्षात येईल क्युबा सारखा जो देश आहे, व्हिएतनाम सारखा जो देश आहे, व्हिएतनाम सारख्या देशाने खऱ्या अर्थानं अमेरिकेला निमवलं, जो महासत्ता म्हणून जीवन जगतोय त्या देशाला. मग व्हिएतनामची लढाई पाहत असताना तिथल्या नागरिकांमध्ये राष्ट्रीय भावना, राष्ट्रवाद कसा विकसित झालेला आहे, तिथं काय, तिथं सगळ्यात महत्वाचं निष्ठा अभिमान आहे, तिथं त्याग आहे, समर्पण आहे, त्याग आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं त्याग तर आहेच आहे, मग तुमचं स्वतःचं योगदान सुद्धा आहे. तुमचं योगदान काय आहे देशाच्या अनुषंगाने, याची सुद्धा आम्हाला सगळ्यात महत्वाचं जाणीव ठेवणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं राष्ट्रवादाच्या अनुषंगाने जर शेवटचा जर काही गोष्ट असेल, देशाच्या विरोधामध्ये कोणतीही कोणी कृती करत असेल तर त्या ठिकाणी देशविरोधी कोणत्याही कृतीला प्रतिकार करण्याची क्षमता असायला करावं लागते. देशविरोधी पुढे कृत्य होत असेल, तुम्हाला प्रतिकार करता आला पाहिजे. देशाच्या विरोधात करणारी कोणतीही कृती, तुम्ही कुठेही असाल, देशाचे नागरिक म्हणून देशाच्या अनुषंगाने घडणारी जी कृती आहे, त्या कृतीच्या संदर्भामध्ये प्रतिकार करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असायला पाहिजे. या सगळ्या घटकांचा विचार करून खऱ्या अर्थानं राष्ट्रवाद नावाची राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय आहे याचा थोडक्यामध्ये विचार केला आहे. राष्ट्रवाद ह्या संकल्पनेमध्ये इतक्या घटकांचा समावेश होतो, तिथून राष्ट्रवाद. मग आपण काय कोणत्या घटकाला पाहतोय, भारतीय समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने जर आपण विचार केला
मग राष्ट्रवाद आमच्या देशामध्ये जे आहे, भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी काय, आपण ही अभ्यास करू. वसाहतवादी राजवटीचा भारतीय समाजावर पडलेला प्रभाव किंवा परिणाम, त्या परिणामाच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचं राष्ट्रवादाची सगळ्यात महत्वाची काय सामाजिक पार्श्वभूमी काय, भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी काय, हे आपण अभ्यासत आहोत. मग सामाजिक पार्श्वभूमी पाहत असताना एक लक्षात ठेवा, भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी आपण अभ्यासतोय. काय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी, आपल्याला हे घटक बघायचं आहे. भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी काय आहे. मग सामाजिक पार्श्वभूमी पाहत असताना भारतामध्ये जो राष्ट्रवाद निर्माण झाला, मग भारत कसा आहे, राष्ट्रवाद केव्हा निर्माण झाला. राष्ट्रवादाला आपण बघितले, एकात्मतेची भावना लागते, समर्पण लागतंय, त्याग लागतंय, ती एक भावना आहे. या सगळ्या घटकांचा मिळून राष्ट्रवाद. मग आमच्यामध्ये खरंच हे घटक होते का. आमच्या देशाचा इतिहास पाहत असताना आपण वसाहतवादी राजवटीचा भारतीय समाजावरती काय परिणाम झालेला हे बघतो. आणि त्याच्यामध्ये महत्वाचं काय, भारतीय राष्ट्रवादामध्ये काय, राष्ट्रवादाची जी सामाजिक पार्श्वभूमी आपण अभ्यासतो. आपण राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये थोडक्यात राष्ट्रवाद म्हणजे काय, पण राष्ट्रवाद निर्माण करण्याच्या अनुषंगाने त्या पाठीमागची सामाजिक पार्श्वभूमी काय, आपल्याला हे अभ्यासायचं. एवढ्याच घटकांचा आपल्याला विचार करायचा. मग भारत कसा होता. मग भारताचा जेव्हा विचार करतो, मग आपल्या लक्षात येईल की भारत हा छोट्या छोट्या राज्यांनी विभागलेला होता. आपल्यावरती परकीयांचे आक्रमण कशी झाले, आपण एक संघ केव्हा होतो. मग एक संघाच्या अनुषंगाने आपण इतिहासामध्ये काही संदर्भ पाहतो. आता इतिहासाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी पाहत असताना चक्रवर्ती सम्राट हे राज्य पदव्या ज्या मिळालेल्या आहेत, बरोबर आहे. मग सम्राट अशोकाने ह्या देशाला एक संघ करण्याचा प्रयत्न केला, एक संगतीची भावना निर्माण झाली, नंतर राजकीय व्यवस्था बदलत गेली. नंतर आपण मध्ययुगीन कालखंडापर्यंत येतो. मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्याला माहित आहे की आपल्या देशावरती मोगलांनी राज्य केलं 550 वर्ष. मग मोगलांचा कालखंड चालू असताना ब्रिटिश आले, परकीय आले. मग आम्ही एक संघ का होतो. मग युरोपियनांचं आगमन असेल किंवा मोगलांचं आगमन असेल, मग त्यांना कोणी बोलवलं, इथं राज्य कसे निर्माण केले त्यांनी, फोडा आणि सोडा नीती म्हणजे नेमकं काय. मग आम्ही छोटी राज्य होतो. मग ह्या राज्यामध्ये त्या राज्यामध्ये सगळ्यात माझा संघर्ष व्हायचा. मग आमच्यामध्ये एकतेची भावना कशी निर्माण होईल. आम्ही सर्व एक आहोत. आपण बघितलेलं आहे भारतीय समाज व्यवस्थेचे दार्शनिक आधार बघितले. दार्शनिक आधाराच्या अनुषंगाने आपण बघितलं देशाचं म्हणजे दार्शनिक आधार काय होते हे बघितलेलं आहे. सामाजिक व्यवस्थेचे संघटनात्मक आधारही बघितलेले आहे. मग ते आधार पाहत असताना समाज कशामध्ये विभागलेला होता. इथं जात असेल, धर्म असेल, पंथ असेल, वर्णव्यवस्था असेल, या माध्यमातून तो विभागलेला. वर्णव्यवस्थेच्या अनुषंगाने क्षत्रिय, वैश्य, शूद्र काय आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र विभागणे. राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा आम्हाला तीच परिस्थिती पाहायला मिळते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा लक्षात ठेवा की आमच्याकडे छोटी संस्था मला असतो 5 ते 10 होती वाटतं. मग सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका आपल्याला माहिती आहे. मुद्दा मला हे सांगायचा आहे की देशामध्ये राष्ट्रवादाची भावना केव्हा निर्माण झाली. मोगलांनी आमच्यावरती राज्य केलं. मोगलांनी राज्य करत असताना बाबराच्या नंतर बाबराने खऱ्या अर्थाने एक क्षेत्र आम्हाला निर्माण करायचा प्रयत्न केला. तो कसा आहे, म्हणजे दिल्लीचं तख्त ज्याला म्हणतात, दिल्लीचा सम्राट, त्याचं आधिपत्य सगळ्या देशावरती असणं गरजेचं आहे. मग त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ते राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला, ज्याला विस्तारवादी धोरण म्हणतात. आम्ही एक होतो का, आमच्यामध्ये एकतेची भावना का निर्माण झाली नाही. एकतेची भावना निर्माण का झाली नाही, मग यामध्ये आपल्याला काही घटक पाहावे लागतील की आमचा देश कशामध्ये विभागलेला होता. मग इथं महत्वाचा धर्म आहे. इथं काय बघा, आमच्यामध्ये एकतेची भावना का निर्माण, धर्म आहे, जात आहे, वर्ण आहे. त्यानंतर महत्वाचं काय, छोटी राज्य होती. मला सांगा, छोटी जी राज्य होती यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ही छोटी असल्यामुळे यांच्यामध्येच संघर्ष चाललेला होता.
आणि मग यांच्या दोघांच्या संघर्षामधून खऱ्या अर्थानं परकीयांनी जे जे इथं आलेले आहे त्यांनी त्याचा फायदा घेतला. त्यांनी आमच्यावरती राज्य केलं, पण राज्य करत असताना सुद्धा आमच्यामध्ये कधी एकात्मतेची भावना निर्माण झाली नाही. इथं देश कशामध्ये आहे? इथं धर्मामध्ये विभागलेला आहे, जातीमध्ये विभागलेला आहे, वर्णामध्ये विभागलेला आहे आणि छोट्या छोट्या राज्यामध्ये विभागलेला आहे. आणि मग सगळ्यात महत्वाची जी पण राज्य होती ती कशी होती? त्यांच्या त्यांच्या पद्धतीने स्वयंपूर्ण होती. त्यांच्या त्यांच्या गरजा त्या त्या ठिकाणी भागवल्या जायच्या. ज्या पद्धतीने युरोपमध्ये म्हणजे मध्ययुगीन कालखंडामधला युरोप होता, मग तिथे सर्जनशाही पद्धती होती, त्या सरदाराच्या अनुषंगाने आमच्याकडे छोटी छोटी राज्य होती. मग तो इतिहासाचा भाग आहे. मग ब्रिटिश आल्यानंतर सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, सुरुवातीच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी ज्या वेळेस इथं विस्तारवादी धोरण स्वीकारलं त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल त्यांनी हे राज्य जिंकलं त्यांच्यासोबत तह करायचे. म्हणजे महत्वाचं काय? मग आम्ही त्यांच्यासोबत संघर्ष करत असताना तुम्ही मध्यस्थी यायचं काम नाही. तैनाती फौजाचा स्वीकार केला म्हणजे विस्तारवादी धोरण जे ब्रिटिशांचं तो इतिहासाचा भाग आहे. मला मुद्दा सांगायचा आहे की ह्या देशामध्ये राज्याचा विस्तार करत असताना ब्रिटिशांनी जे छोटी छोटी राज्ये होती त्यांचा त्याच पद्धतीनं उपयोग करून घेतला. शेवटच्या टप्प्याला शेवटी त्यांनी सगळ्यांना गुलाम बनवलंच. जेव्हा सगळेच गुलाम झाले, आम्ही कोणाच तरी गुलाम आहोत ही भावना निर्माण झाली. आणि मग या देशामध्ये ब्रिटिशांनी जे राज्य निर्माण केलेलं आहे, मग इथं राष्ट्रवाद कसा निर्माण झाला? मग या राष्ट्रवादाच्या अनुषंगाने आम्ही काही गोष्टी पाहावं लागतात. मग राष्ट्रवादाच्या उदयाची काही सामाजिक पार्श्वभूमी आहे. तो अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने A.R. देसाई यांनी सांगितलेले काही गोष्टी आहेत. त्या गोष्टीच्या अगोदर आपल्याला सर्वसमावेशक दृष्टिकोनातून या देशामध्ये राष्ट्रवाद कसा निर्माण झाला, राष्ट्रवादाला कोणती पार्श्वभूमी कारणीभूत ठरली, ब्रिटिशांनी ह्या देशामध्ये सत्ता स्थापन करत असताना आमच्यामध्ये एकतेची भावना कशी निर्माण झाली. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय, आपल्याला ह्या गोष्टी ब्रिटिशांना, आमचा देश असा आहे धर्मामध्ये, जातीमध्ये, वर्णामध्ये, छोट्या छोट्या राज्यामध्ये, इथं काय प्रांत आहेत, प्रांत आहे, भाषा आहे, इथं प्रांतवाईज राज्य आहेत, भाषा वेगवेगळ्या आहेत. या सगळ्यांच्या अनुषंगाने आम्ही असे सगळे विभागलेलो होतो. आजही बघा प्रत्येक प्रांताची भाषा, त्यांची अस्मिता, त्यांची सगळ्यात महत्वाचं सांस्कृतिक मूल्य वेगवेगळी आहेत. आजही भाषावाद संघर्ष चाललेलाच आहे. श्रेष्ठ कनिष्ठ कोणत्या भाषेचा वापर किती करायला पाहिजे, संघर्ष थांबलेला नाही. आमच्यावरती ब्रिटिशांनी राज्य करत असताना त्यांच्या राज्य कारभाराच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आमच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना विकसित झाली. राष्ट्रवाद, आम्ही एक आहोत. मग ही भावना विकसित होण्याच्या अनुषंगाने काही सामाजिक पार्श्वभूमी आपल्याला पाहावं लागेल. मोगलांच्या कालखंडात मोगलांनी सगळ्यात महत्वाचं आम्ही सगळे एक आहोत हा विचार जे आहे अकबराच्या कालखंडामध्ये काही प्रमाणात करायचा प्रयत्न केला. मग अकबराने काय केलेलं आहे, अकबरांच्या कालखंडामध्ये दीन इलाही नावाचा धर्म स्थापन केला. सामुदायिक भावना, एकतेची भावना निर्माण करायचा प्रयत्न केला. तो प्रयत्न जो आहे, मग आम्ही आमच्या कप्प्यामध्ये इतकं बांधलेलं होतो, आम्ही आमच्या कप्प्याच्या बाहेर जायला तयारच नव्हतो. आम्ही सगळे एक आहोत ही भावना आमच्यामध्ये निर्माण व्हायला तयारच नव्हते. पण ब्रिटिशांच्या माध्यमातून काय झालं, आमच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली. ब्रिटिशांनी हे केलं. ब्रिटिशांनी खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना का निर्माण झाली? कारण ह्या देशामध्ये त्यांनी त्यांचा राज्यकारभार चालवत असताना त्यांच्या फायद्यासाठी काही गोष्टी केल्या आणि त्या घटकांच्या, त्या घटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये हळूहळू राष्ट्रवादाची भावना विकसित व्हायला सुरुवात झाली. ब्रिटिशांनी असं काय केलं की त्या माध्यमातून आमच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली? अशी कोणती सामाजिक पार्श्वभूमीमध्ये बदल झाला आणि मग आमच्यामध्ये राष्ट्रवाद विकसित झाला? मग ब्रिटिशांचा सगळ्यात महत्वाचं काय, ब्रिटिशांच्या माध्यमातून आमच्या देशामध्ये काय सुरू झालं असेल तर आम्हाला काही गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे आमचा देश भाषा असेल, प्रांत असेल, वंश असेल या माध्यमातून विभागलेला आहे. राष्ट्रवाद निर्माण करण्याच्या अनुषंगाने आम्ही जेव्हा विचार करतो, मग ब्रिटिशांच्या माध्यमातून इथं काय घडलं असेल, अशी कोणती म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये असा काय बदल झाला की आमच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण झाली? पण सुरुवात कुठून होती? आम्ही एक आहोत याची सुरुवातच खऱ्या अर्थानं ब्रिटिशांनी इथं काय केलं असेल. इथं महत्वाचं ब्रिटिशांचा साम्राज्यवाद आहे.
वाद आहे. आणि इथं महत्वाचं साम्राज्यवादाच्या अनुषंगाने जी जी छोटी छोटी प्रांत ब्रिटिशांनी विकत घेतली आणि मग हे साम्राज्यवादातून त्यांनी राष्ट्रीय राजकीय ऐक्य निर्माण केलं. कोणी केलं? ब्रिटिशांनी. कोणत्या धोरणातून? साम्राज्यवादाच्या धोरणातून. सुरुवात इथून झाली. राजकीय ऐक्य ब्रिटिशांनी निर्माण केलं आणि मग या देशामधले जे छोटी 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 राज्य होते सगळे जिंकत चालले, सगळेच गुलाम होऊ लागले. गुलाम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही एक आहोत. त्याला सगळ्यात महत्वाचे काय म्हणतात? जाणीव म्हणतात. समूह जाणीव. ब्रिटिशांनी काय केलं? ती सगळे छोटी छोटी राज्य जिंकून घेतली आणि सगळ्यात महत्वाचं मग आमच्यामध्ये काय होतं? अगोदर आम्ही कसे होतो? संकुचित भावना होत्या आमच्याकडे. छोट्या छोट्या राज्याच्या संकुचित भावना. माझं राज्य, मी माझा विचार करणार. ब्रिटिशांनी यालाही जिंकलं त्यालाही जिंकलं, दोघांची भांडणं लावले. याला जिंकण्यासाठी त्याचा फायदा घेतला, त्याला जिंकण्यासाठी तिसऱ्याचा फायदा घ्यायला. तो इतिहासाचा भाग आहे. मग ब्रिटिशांनी सगळ्यात महत्वाचं काय इथं? राजकीय दृष्टिकोनातून ऐक्य निर्माण केलं. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत या सगळ्या भागावरती आपलं राज्य निर्माण केलं. ब्रिटिशांचं राज्य कसं? म्हणजे राज्य निर्माण करत असताना सगळ्यात महत्वाचं काय? एक क्षत्रिय अंमल निर्माण झाला. मग इथं एक क्षत्रिय अंमल निर्माण झाला म्हणजे आम्ही सगळे जण पुणे सगळे छोटे छोटे राज्य काय केले? पारतंत्र्यात. मग जेव्हा सगळ्यात महत्वाचं काय? कार्ल मार्क्सने सांगितलेलं कामगारामध्ये काय आहे? कामगार असेल समान उद्दिष्टांच्या लोकांमध्ये त्यांच्या समूह चेतनेच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण होणं गरजेचं असतं. समूह जाणीव म्हणतात त्याला. इथं काय म्हणतोय कार्ल मार्क्स? समूह जाणीव. समूह जाणीव तुमच्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. समूह जाणीव तुमच्यात केव्हा निर्माण होती? जेव्हा तुमचं समान उद्दिष्ट असतं, समान दुःख असतं, समान समस्या असतात. ब्रिटिशांनी पहिला झटका जर पुढे दिला असेल, तुम्ही सगळेच गुलाम झाला, पारतंत्र्यात गेला. समूह जाणीव तुमच्यामध्ये इथून सुरुवात झाली. तुमचं दुःख काय, माझं दुःख काय, सुरुवात झाली. ब्रिटिशांनी सगळ्यात महत्वाचं राजकीय ऐक्य केलं आणि मग राजकीय ऐक्य करत असताना ब्रिटिशांनी काय केलं? पहिलं सगळ्याला जिंकून घेतलेलं आहे. या ठिकाणी जिंकून घेतलेलं आहे आणि मग या देशाला एक संघ करण्याच्या अनुषंगाने प्रशासकीय दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी आम्हाला काय केलं? एकत्र आणण्याचा प्रयत्न. म्हणजे प्रशासकीय एकता. प्रशासकीय एकता म्हणजे नेमकं काय? ब्रिटिशांनी तर साम्राज्य विस्ताराच्या अनुषंगाने आम्हाला सगळ्याला जिंकूनच घेतलं, छोटे छोटे राज्य. मग प्रशासकीय एकता म्हणजे नेमकं काय? म्हणजे एक संघ प्रशासन. एक संघ प्रशासन आहे. मग सगळ्यात महत्वाचं समान कायदा आहे. एक संघ प्रशासन आहे, समान कायदे आहे. आणि 3 नंबरला काय? समान कायदे आहे. मग सगळ्यात महत्वाचं समान न्याय आहे. आणि मग इथंच खऱ्या अर्थाने इथं काय म्हणतात? त्या कालखंडात म्हटलं जायचं कायद्याचे राज्य. ब्रिटिशांनी कायद्याचं राज्य निर्माण केलं आणि मग ह्या देशामधल्या वर्ण, जात, पंथ, धर्म ह्या गोष्टींचा विचार न करता जो देश धर्म, जात, पंथ, वंश, प्रांत, भाषा या माध्यमातून विभागलेला होता, यांना एक संघ केलं आणि कायद्याच्या माध्यमातून सगळ्याला समानतेवरती आणलं. समानता. तुम्ही एक आहे, तुम्ही भारतीय आहात. साम्राज्यवादाचं तत्वच आहे. काय तत्व आहे? जे साम्राज्यवादी राष्ट्र सत्ता विस्तार करतात, ज्यांच्यावरती सत्ता विस्तार केला त्यांना ते कनिष्ठ समजतात, ते स्वतःला वरिष्ठ समजतात, ते त्यांना तुम्हाला गुलाम समजतात. आमच्या देशाच्या अनुषंगाने या देशाच्या संदर्भामध्ये महत्वाचं काय? आम्ही जेव्हा पारतंत्र्यात गेलो, मग सगळ्यात महत्वाचं काय? आम्ही जे धार्मिक आमच्यामध्ये भिन्नता होती, भाषिक भिन्नता होती, आम्हाला त्या सगळ्यात महत्वाचं काय? त्याची जाणीव व्हायला सुरुवात होती. ब्रिटिशांनी ह्या ठिकाणी सत्ता स्थापन करत असताना तो इतिहासाचा भाग आहे, त्यामध्ये आपल्याला सविस्तर जायचं नाही. मला मुद्दा हा सांगायचा आहे की आमच्यामध्ये राष्ट्रवादाची जी भावना आहे, ही राष्ट्रवादाची भावना निर्माण होण्यासाठी सामाजिक पार्श्वभूमी कशी आहे? ब्रिटिशांनी ह्या देशामध्ये कारभार चालवत असताना आमच्यामध्ये कुठं कुठं समूह भावना निर्माण केली?
प्रशासकीय दृष्टिकोनातून समान कायदे समान न्याय हे तत्व, हे समान कायदे समान न्याय भारतीयांसाठी होतं. कायद्याच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचं ब्रिटिशांचे जे गोरे लोक आहेत त्यांच्यासाठी कायदे वेगळे होते, पण सगळ्यात महत्वाचं इथं एका सूत्रामध्ये एका सूत्रात बांधले, म्हणत नाही का एका सूत्रात बांधले. आम्ही म्हणत नाही का आज आम्ही लोकशाहीमध्ये जीवन जगत आहे. लोकशाहीमध्ये जीवन जगत असताना इथं काय आम्हाला संविधानाने एका सूत्रात बांधलेलं आहे. जात धर्म वंश भेद या गोष्टींचा कोणताही विचार न करता आम्हाला काय स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय आणि व्यक्ती प्रतिष्ठा आम्हाला निर्माण करायची आहे. ब्रिटिशांनी महत्वाचं काय त्यांचा कारभार चालवत असताना तो कारभाराच्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं इथं काय केलेलं आहे प्रशासनिक एकता निर्माण केली आणि ह्या देशावरती एक क्षत्रिय अंमल निर्माण केला. आणि मग तो एक क्षत्रिय अंमल चालवत असताना सगळ्यात महत्वाचं काय असेल आमच्यामध्ये आम्हाला एका सूत्रात बांधलं. एकाच माळीत आम्ही आलो वेगवेगळी फुले. आम्ही म्हणत नाही का आमच्या देशाच्या अनुषंगाने आमच्या देशाचं वैशिष्ट्य काय आहे आम्ही विविधतेमध्ये आमच्यामध्ये एकता आहे. पण विविधतेमध्ये एकता एकता नावाची भावना खऱ्या अर्थानं तो राष्ट्रवाद ज्याला म्हणतात तो कसा निर्माण झाला. ब्रिटिशांनी सुरुवात केली, साम्राज्य विस्तार केला, जिंकून घेतलं छोटी छोटी राज्य, प्रशासकीय दृष्टिकोनातून आम्हाला एका सूत्रामध्ये आणलं. मग सगळ्यात महत्वाचं काय राष्ट्रवादाची भावना जी आमच्यामध्ये निर्माण झाली. मग ब्रिटिशांनी इथंच कारभार करत असताना दुसरी एक महत्वाची गोष्ट केली, त्यांना इथं कारभार करायचा होता. त्या इतिहासामध्ये मला जायचं नाही, तो इथे इतिहास खूप सविस्तर आहे आम्हाला त्या दिवसात. मग इथलचा कारभार करत असताना इथं काय केलं ब्रिटिशांनी बघा 1757 ते 1857 100 वर्षाच्या कालखंडात सत्तेचा विस्तार केलेला आहे. मग 1757 ते 1857 नंतर 1858 राणीचा जाहीरनामा, त्या जाहीरनाम्याच्या अनुषंगाने मग तिने मांडलेले काही तत्व आणि मग सगळ्यांना सोबत घेऊन राज्य कारभार करायचा हे आपल्याला ते आपण नंतर ते बघणारच आहोत. थोडक्यात तो इतिहास आपल्याला बघायचा आहे. पण त्याच्या अगोदर महत्वाचं काय की ब्रिटिशांनी या ठिकाणी सत्ता स्थापन करत असताना आम्हाला एक संघ बांधलं, पण हा कारभार चालवायचा या देशामध्ये एवढ्या विशाल देशामध्ये. मग काय करावं लागेल मग आम्हाला सगळ्यात महत्वाचं काय मग ब्रिटिशांनी काय केलं इथं सगळ्यात महत्वाचं शिक्षणाला सुरुवात केली. बघा सुरुवात याचा सुद्धा सगळ्यात महत्वाचं काय राष्ट्रवादामध्ये काय भूमिका आहे. आमच्याकडे राष्ट्रवाद जो विकसित झालेला आहे राष्ट्रवादात सहज झालाय का ब्रिटिशांचं बघा काय केलं त्यांना. मग इथं पाश्चात्य शिक्षणाला सुरुवात केली. मग ब्रिटिशांनी शिक्षणाला सुरुवात करत असताना त्यांची भूमिका काय होती. सगळ्यात महत्वाचं ब्रिटिशांची भूमिका होते पाश्चिमात्य संस्कृतीचे इथं प्रसारण करणे. धर्म परिवर्तन नंतरचा भाग आला. मग पाश्चिमात्य संस्कृतीची ह्या जगाला ह्या देशाला ओळख करून देणे. आणि दुसरं एक महत्वाचं त्यांचं उद्दिष्ट काय असेल तर महत्वाचं म्हणजे या ठिकाणचा कारभार चालवत असताना त्यांना कारकून हवे होते. म्हणजे संस्कृतीचं आहे पण सगळ्यात महत्वाचं ब्रिटिशांचं धोरण काय होतं इथं त्यांना कारभारासाठी कारकून हवे होते. या अनुषंगाने ब्रिटिशांनी या देशामध्ये शिक्षणाला सुरुवात केली. या देशामध्ये शिक्षण सुरू करावं की नाही करावं ते कोणत्या भाषेमधून असावं या संदर्भात वाद निर्माण झाले त्या कालखंडामध्ये सुद्धा. मग परंपरागत भाषेमध्ये शिक्षण द्यायचं का त्या कालखंडामध्ये राजाराम मोहन राय यांनी जे आहे सगळ्यात महत्वाचं इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिल्या गेलं पाहिजे हा विचार मांडला. आणि मग इथून खऱ्या अर्थाने आम्ही आधुनिकतेकडे सुरुवात झाली. जो शिकलेला नवीन वर्ग होता म्हणजे सगळ्यात माझं इंग्रजी भाषेतून शिक्षण द्यावं का काय. आणि मग ती युरोपियन देशाची जी आहे युरोपियन देशाची जी आहे ज्ञान परंपरा याची आम्हाला ओळख व्हायला लागली. आपण ते बघितलेलं आहे 1 नंबरच्या पेपर मध्ये आपण बघतो युरोप मधली आधुनिकता आणि आधुनिकतेच्या अनुषंगाने बौद्धिक क्रांती. आणि मग बौद्धिक क्रांतीमध्ये जे विचारवंत होऊन गेले त्या विचारवंताने त्या देशामध्ये क्रांती घडून आणली. मग त्या विचारांची ओळख आमच्या देशामध्ये जे नवशिक्षित वर्ग होता त्याला व्हायला लागले. मग हे होत असताना महत्वाचं काय मग एक लक्षात ठेवा की शिक्षणाच्या माध्यमातून तो आपण बघतोय काय झालेलं आहे. शिक्षणाच्या माध्यमातून नवीन राष्ट्रवादाच्या अनुषंगाने आमच्यामध्ये भावना निर्माण झाली. आणि मग शिक्षण तर वाढत आहे
तर त्या शिक्षणासोबतच महत्वाचं काय झालं असेल, नवीन विचारांची ओळख झाली. मग युरोपमधली मध्ययुगीन कालखंडामधला युरोप आणि त्या युरोपला खऱ्या अर्थानं प्रबोधनाच्या माध्यमातून ज्यांनी पुढे आणलं, मग त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल मग तिची विचारवंत आहे. मग फ्रेंच राज्यक्रांती आहे, रुसो असेल, वाल्टियर असेल, हॉब्स असेल, ही विचारवंत, मॅक्स वेबर असेल त्या कालखंडामध्ये, हर्बर्ट स्पेन्सर असेल, म्हणजे मिल्टन असेल, बेल्थम असेल, मिल असेल, रुसो असेल. मग ह्या लोकांनी काय केलं, ही जी परंपरा आहे मग या परंपरेमध्ये काय आलं, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही जी मूल्य आहेत, नवशिक्षित तरुणांना ह्या मूल्यांची ओळख झाली. युरोपात ज्ञानाची जी परंपरा आहे, ही परंपरेची आम्हाला ओळख व्हायला लागली. स्वातंत्र्य कशाला म्हणतात, मग आम्ही तर पारतंत्र्यामध्ये आहोत, हे कसं मिळवायचं, ज्ञानाची परंपरा. युरोपियन देशाच्या अनुषंगाने नवशिक्षित तरुणांचा एक वर्ग निर्माण झाला. इथे लक्षात ठेवा, इथं काय झालेलं आहे, राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय आहे, नवशिक्षित तरुणांचा एक वर्ग निर्माण झाला. नवशिक्षित तरुणांचा वर्ग, नवशिक्षित वर्ग निर्माण झाला. आणि मग ह्या वर्गाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमच्या देशामधल्या ज्या रूढी, परंपरा, धर्म याची चिकित्सा व्हायला लागली. आमच्याकडे अगोदर चिकित्सा नव्हती. पाश्चिमात्य ज्ञानाची ओळख झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या व्यवस्थेमधल्या परंपरागत अनुषंगाने परंपरेची, धर्माची चिकित्सा करायला लागलो. आणि मग इथं खऱ्या अर्थानं ह्या जो नवशिक्षित वर्ग आहे, युरोपियन पाश्चिमात्य विचारांची ओळख झाली. आणि मग इथं सगळ्यात सामाजिक सुधारणा, इथं सामाजिक सुधारणेला सुरुवात झालेली आहे. नवशिक्षित काय, कोणाची ओळख, युरोपियन देशाच्या ज्ञानाची परंपरा जी आहे त्या परंपरेची ओळख आम्हाला झाली. इथून काय आहे, नवीन मूल्य कोणते आले, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, या मूल्यांची ओळख व्हायला लागली. आणि मग आम्ही आमच्या देशाच्या अनुषंगाने आमच्यामध्ये न्यूनगंड निर्माण झाला. युरोपियन देशांसोबत आपली तुलना व्हायला लागली, तिथल्या मूल्यासोबत तुलना व्हायला लागली. मग आमच्या देशातली जी काही मूल्य आहेत ती माणसाला माणूस म्हणून स्वीकारायला तयार नव्हते. मानवतावाद ज्याला म्हणतात, माणसांनी माणसासोबत माणसासारखं राहायला पाहिजे, म्हणजे या मूल्यांच्या अनुषंगाने काय मानवतावाद आहे, याची ओळख आमच्यामध्ये निर्माण झाली. आणि मग सामाजिक सुधारणेला मग आर्य समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, सत्यशोधक समाज असेल, रामकृष्ण मिशन असेल, यांनी केलेलं काय आहे. मग आमच्या देशामध्ये काय होतं, रूढी, परंपरा, इथं जातीवाद, धर्मवाद, व्यक्ती, वर्णव्यवस्था स्त्रिया असेल, क्षुद्र असेल, यांना व्यक्ती म्हणून आम्ही त्यांचा स्वीकारच केला नाही. कोणताही सुधारक घ्या, तर धर्म सुधारणेमध्ये सांगितलं धर्मामध्ये काय बदल व्हायला पाहिजे, आमचं प्राचीन तत्वज्ञान कशावरती आधारित आहे, त्याची चांगली मूल्य कोणती आहे, आम्ही काय स्वीकारायला पाहिजे, आम्ही कसं वागायला पाहिजे. आणि मग इथून सगळ्यात महत्वाचं काय, इथं धर्म सुधारणेला सुरुवात झाली. आणि ते एकात्मता पाहायला सुरुवात झाली. आम्ही एक आहोत देश म्हणून, या देशाला एक संघ बांधणाऱ्या, या व्यवस्थेला, या व्यक्तींना, बघा कोणताही सुधारक घ्या, कोणत्याही सुधारकांचा जर तुम्ही अभ्यास केला, त्याच्यामध्ये तुम्हाला 3 मुद्दे प्रत्येक वेळेस पाहायला मिळतील. शिक्षणामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, मग आम्ही वेगळे कसे होतो, त्याच्या कारणात आमच्याकडे अज्ञान होतं. मग अज्ञानातून बाहेर काढायचं मग शिक्षण आहे. प्रत्येकाने शिक्षणाला महत्व दिलं. जातीवाद होता, हा संपवण्याचा प्रयत्न केला. शिक्षण हे महत्वाचं शस्त्र मानलं. प्रत्येक सुधारकाने शिक्षणाला महत्व दिलं. शूद्र, स्त्रिया यांच्यासाठी काम केलं, जातीवाद नष्ट करण्याचं काम केलं. ह्या 2-3 घटना, ज्या गोष्टी ज्या आहेत, प्रत्येक सुधारकाने ह्या 2-3 गोष्टीवरतीच काम केलं. सगळ्यात महत्वाचं काय, आमच्यामध्ये अज्ञान होतं. अज्ञानामध्ये आम्ही जीवन जगत होतो. मग अज्ञानामध्ये जीवन जगत असताना मग लोक म्हणतात ना, अज्ञानामध्ये सुद्धा आनंद असतोय. म्हणून आम्ही एक आहोत, देश म्हणून आम्ही एक आहोत. इथून खऱ्या अर्थानं त्या भावनेला सुरुवात झालेली आहे. हळूहळू तुमच्यामध्ये भावना विकसित होते. म्हणजे एक लक्षात ठेवा, परकीय शिक्षणाचा प्रभाव आमच्यावरती झाला. आणि सगळ्यात महत्वाचं, या देशामध्ये राष्ट्रवाद निर्माण होत असताना महत्वाची भूमिका म्हणजे शिकलेला वर्ग आहे. मग शिकलेला वर्ग काय करतोय, समाज व्यवस्थेमध्ये जागृती निर्माण करायचा प्रयत्न करतोय. मग काय जागृती आहे, मग या देशामध्ये राष्ट्रवादाच्या अनुषंगाने महत्वाची भूमिका कोणाची असेल,
तर तुमच्या एक लक्षात येईल पाश्चिमात्य शिक्षणाला सुरुवात झालेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आणि मग आम्ही एक आहोत एकतेची भावना हळूहळू निर्माण व्हायला सुरुवात झाली. मग ब्रिटिशांनी ह्या देशामध्ये सत्ता चालवत असताना महत्वाचं काय केलं आहे, मग सत्ता चालवत असताना या देशामध्ये ब्रिटिशांनी काही दळणवळणाचे शिक्षण आहे, शिक्षणाच्या माध्यमातून आपण पाश्चिमात्य शिक्षणाला सुरुवात केली. मग आमच्या या देशामधले जे विचारवंत आहे नवशिक्षित आहे यांना पाश्चात्य तत्वज्ञान जे आहे याची ओळख झाली. बघा शिक्षण मिळालेलं आहे, मग पाश्चिमात्य विचार परंपरा पाश्चिमात्य तत्वज्ञानाच्या समोर आम्हाला ओळख झाली. पाश्चिमात्य तत्वज्ञान म्हणजे युरोप मधले मांडलेले जे विचार आहे त्या विचारांच्या माध्यमातून आम्हाला एक सगळ्यात महत्वाचं काय हे कळायला लागलं. मग रुसो असेल, रुसो, मग फ्रेंच राज्यक्रांती असेल, मग फ्रेंच राज्यक्रांतीच्या अनुषंगाने रुसोने मांडलेले विचार आहे. मग रुसो काय म्हणतो, सगळ्यात माझं स्वातंत्र्य, समता. रुसोच्या विचारात स्वातंत्र्य आणि समता. तो काय म्हणतो, जन्मतः माणसाला काही हक्क मिळालेले आहेत, जन्मतः माणसाला तुम्ही पारतंत्र्यास ठेवू शकत नाही, त्याचा विकास हा स्वातंत्र्यामध्ये आहे. धर्मव्यवस्था असेल, राजकीय व्यवस्था असेल, माणसाला म्हणजे काय धर्मव्यवस्था असेल, राजकीय व्यवस्था असेल, माणसाला पारतंत्र्यास ठेवू शकत नाही, हे तत्व त्यांनी सांगितलं. त्यानंतर मॉन्टेस्क्यू असेल, सत्ता विभाजनाचा सिद्धांत, सत्ता विभाजनाचा सिद्धांत, सामाजिकरणाचा सिद्धांत, हे त्या कालखंडामध्ये सत्ता विभाजन असेल, सत्तेचं विकेंद्रीकरण असेल, सर्वसामान्य जनतेला सुद्धा सहभाग आहे, सामाजिकरणाचा हे सिद्धांत आहे. आपण पहिल्या पेपरमध्ये म्हणजे युरोप मधली आधुनिकता आणि सामाजिक परिवर्तन या घटकामध्ये सविस्तर चर्चा केली आहे. मग मार्क्स असेल, आपल्या अभ्यासक्रमाला आहे साम्यवाद, समाजवाद, हे तत्व काय आहे मार्क्सने सांगितलेलंच होतं अगोदर. ह्या विचारांची ओळख होत असताना महत्वाचं काय, मग आम्ही कुठं आहोत, इथं स्वातंत्र्य आहे, समता आहे, स्वातंत्र्य आहे, समता आहे, बंधुता आहे, सत्ता विभाजनाचा सिद्धांत आहे, त्यानंतर सामाजिकरणाचा सिद्धांत आहे. सामाजिकरणाचा सिद्धांत म्हणतोय काय, राजकीय व्यवस्था आणि सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये सामाजिक करार झालेला आहे, कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. सामाजिक कराराचा अर्थ असा आहे की समूह चेतनेतून आम्ही तुमची सत्ता मान्य करतोय, आमची इच्छा आहे, आमच्या इच्छेवरती आहे सत्ता कोणाची असायला पाहिजे, आणि मग आम्ही सामाजिक करार केला. काय सामाजिक करार केलेला आहे, सामाजिक करार असा आहे की आमचं रक्षण आणि आमच्या विकासाच्या अनुषंगाने तुम्ही काम करायला पाहिजे, आमचं संरक्षणही महत्वाचं आहे आणि आमचा विकासही महत्वाचा आहे. आम्ही तुम्हाला आमच्यावरती सत्ता चालवण्याचा अधिकार दिलेला आहे, पण अधिकार कसा दिलेला आहे, हा सामाजिक करार केलेला आहे. तुम्हाला ह्या 2-3 गोष्टी कराव्या लागतील. पण एखादी राजकीय व्यवस्था जर या सामाजिक करारातल्या अटी जर पूर्ण करत नसेल तर ती सत्ता बदलण्याचा अधिकार सर्वसामान्य लोकांना आहे. हा विचार समोर आला, आम्हाला त्यावेळेस कळालं. काय कळालं, आम्ही सुद्धा पारतंत्र्यामध्ये आहे, आमच्या इच्छेवरती त्यांची सत्ता चाललेली आहे, मग आमच्या सोबत त्यांनी करार करत असताना काही गोष्टी मान्य करायला पाहिजे, आणि मग ते मानत नसेल तर महत्वाचं काय, सत्ता घालवण्याचा अधिकार आमचा आहे. आम्ही पारतंत्र्यात आहे, आमच्या सामुदायिक भावनेवरती आधारित आहे. ते जर करार पार पाडत नसेल तर ती सत्ता बदलण्याचा अधिकार आम्हाला आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा, म्हणजे आम्हाला शिक्षण सुरू झालेलं आहे, आमच्यामध्ये ती भावना विकसित व्हायला लागलेली आहे, आम्हाला पाश्चात्य तत्वज्ञानाचा, मग आमच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना विकसित व्हायला, राष्ट्रवाद, पारतंत्र्य काय आहे, जोपर्यंत सगळ्या लोकांना त्याची जाणीव होत नव्हती तोपर्यंत ती भावना विकसित होत नव्हती. 1757 पासून 1857च्या उठावापर्यंत 100 वर्ष आमच्यामध्ये भावना जागृत झाली नाही, कारण छोट्या छोट्या राज्यामध्ये जेव्हा सगळ्यांनाच कार्यार्थानं ब्रिटिशांनी गुलाम केलं, मग 1857च्या उठावाची कारण जी आहेत, मग राजकीय कारण, सामाजिक कारण, धार्मिक कारण, तो तुम्ही जीएस मध्ये अभ्यासणारच आहात, मग तुमच्या ते लक्षात येईल 1857चा उठाव म्हणजे नेमकं काय आहे, समूह चेतनेमधून तो उठाव झाला का, समूह चेतना कशाच्या आधारे निर्माण झाली,
100 वर्षाच्या नंतर आमच्यामध्ये झाली समवोचितना 1757 ते 1857, 100 वर्षाच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये ती भावना तीव्रतेने जाणवायला लागली. आणि मग ती जाणवत असताना मग ब्रिटिशांनी काय केलं इथं, म्हणजे आमच्याकडे शिक्षण सुरू केलं, सगळ्या गोष्टी सुरू केल्या. इथं महत्वाचं काय, ब्रिटिशांनी आमचं आर्थिक शोषणही केलेलं आहे. बघा, राष्ट्रीय म्हणजे आमच्यामध्ये राष्ट्रवाद का निर्माण झाला, मग आमचं आर्थिक शोषण. इथं राजकीय आर्थिक शोषणाच्या माध्यमातून जगापुढे सगळेच लोक, म्हणजे देश हा कृषीप्रधान देश होता. कृषीप्रधान देश असताना आमचं आर्थिक शोषण कसं केलं ब्रिटिशांनी, या अनुषंगाने विचार करत असताना मग आमचे ते कुटीर उद्योग असेल, गृह उद्योग असेल, ते बंद पडले. महत्वाचं म्हणजे इथून सुरुवात झाली, इथून कच्चा माल परदेशात नेणं, पक्का बनवून आणणं, या देशाच्या अनुषंगाने ती बाजारपेठ निर्माण झाली. लोकांवरती वेगवेगळ्या पद्धतीचे कर बसवले, वेगवेगळ्या पद्धतीनं दुष्काळ पडत गेले. मग त्यांचे गव्हर्नर जनरल, त्यांच्या भूमिका, आणि त्या अनुषंगाने या देशाचं वाटेल तेवढ्या प्रमाणामध्ये ब्रिटिशांनी आर्थिक शोषण केलं. आणि मग ती भावना सगळ्याच प्रांतामध्ये सेम होती, कारण सगळ्यांसाठी कायदे सारखेच होते. म्हणजे या कायद्याच्या अनुषंगाने कर पद्धती, मग आयात निर्यात ब्रिटिशांचं धोरण. मग या देशामधले जे छोटे छोटे उद्योग होते त्यांच्यावर जास्त प्रमाणात कर शोषण त्यांनी ब्रिटिशांनी. म्हणजे एक लक्षात ठेवा, जनतेची दुरावस्था का झाली, कारण ह्या देशामधल्या लोकांचं आर्थिक शोषण ब्रिटिशांनी केलं. आणि सगळ्यात महत्वाचं, कच्चा माल पुरवणारी ही मुबलक बाजारपेठ त्यासाठी झाली. आणि ती बाजारपेठ करत असताना पक्का माल भरून आणायचा, त्यासाठी विकण्यासाठी नेण्यासाठी बी हा देश महत्वाचे, कच्च्या मालाची बाजारपेठ झाली. आणि विकण्यासाठी सुद्धा ती कच्च्या मालाची बाजारपेठ झाली. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी असं कोणतंच पाऊल उचललं नाही. आर्थिक दृष्टिकोनातून शेतीच्या विकासा संदर्भात मग सगळ्यात महत्त्वाचं, शेतीच्या उत्पन्नात घट झाली. मग उत्पादन कोणतं घ्यायचं, मग जे नगदी उत्पादन आहे, जे कच्च्या मालाच्या स्वरूपात आहे, मग कापूस असेल, ताग असेल, नीळ असेल, कॉफी असेल, त्यांना हा कच्चा माल म्हणून लागत होता, तेच उत्पन्न घ्या. मग निळीचा सत्याग्रह आपण बघणारच आहोत, शेतकऱ्यांचा सत्याग्रह. ही लक्षात ठेवा, ब्रिटिशांनी आमची आर्थिक लूट केली. मग ही आर्थिक लूट करण्यासाठी काय केलं, पण आर्थिक लुटीच्या अनुषंगाने आर्थिक आमचं शोषण केलं. आणि मग इथं आम्हाला जाणीव व्हायला लागली काय आहे, आम्हाला इथं जाणीव व्हायला लागली. मग आम्ही छोटी छोटी आंदोलन करायला लागलो आर्थिक शोषणाच्या अनुषंगाने. त्यांच्याकडे मागणी करायला लागलो, करामध्ये सूट द्या, दुष्काळ पडलेला आहे, करामध्ये सूट द्या. आम्ही त्यांना मागायला लागलो. आर्थिक शोषण सुरू झालं. मग तिथं आमच्यामध्ये सामुदायिक भावना निर्माण झाली. या संकटातून जर आम्हाला बाहेर पडायचं असेल, स्वातंत्र्याशिवाय पर्याय नाही. समूह भावना विकसित व्हायला लागली. आर्थिक शोषण, ब्रिटिशांनी अजून या देशामध्ये आर्थिक शोषण करण्याच्या अनुषंगाने आपण त्यामध्ये चर्चा करूया. आर्थिक शोषण करण्याच्या अनुषंगाने इथं महत्वाचं ब्रिटिशांनी काय केलं, दळणवळणाच्या साधनाचा विकास केला. साधनांचा बघा विकास केला. याचा प्रभाव आमच्या राष्ट्रवादी भावनामध्ये, आमच्यामध्ये राष्ट्रवाद निर्माण करण्याच्या अनुषंगाने खूप महत्वाचा परिणाम झालेला आहे. दळणवळणाच्या साधनाच्या विकासामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, मग ब्रिटिशांनी दळणवळणाची साधनं सुरू केली. कशासाठी केली, कच्चा माल वाहतूक, पक्का माल वाहतूक. इथं मुद्दा महत्वाचा काय, कच्च्या मालाची वाहतूक करत असताना कच्चा माल नेणे, त्याला पक्का बनवणे, पक्का मालाच्या अनुषंगाने परत बाजारपेठीमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं काय असेल, इथं महत्वाचं ब्रिटिशांनी इथं दळणवळणाच्या साधनांचा विकास का केला, कारण 1857च्या उठावामध्ये त्यांना केलं. सैन्याचे जलद गतीने स्थलांतर, याचे अनुभव सगळ्यात महत्वाचे ब्रिटिशांना 1857च्या उठावामध्ये आलेलेच होते. दळणवळणाच्या साधनाचे विकास. आणि मग तुमच्या लक्षात येईल की 1853 ला सगळ्यात महत्वाचं पहिली रेल्वे, 1853 रेल्वे पासून सुरुवात करूया.
1853 ला 16 जुलै 16 एप्रिल पहिली रेल्वे ब्रिटिशांनी सुरू केली. आणि मग पहिली रेल्वेच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचं काय ती काय आहे, 1853 मुंबई ते ठाणे धावली, 34 किलोमीटर ते सगळ्यात महत्वाचं, 14 डबे होते, 400 प्रवासी होते. सुरुवात केली ब्रिटिशांनी, रेल्वेला सुरुवात केली. रेल्वे सुरू करण्याच्या पाठीमागचा त्यांचा हा उद्देश होता. तर त्या उद्देशाबरोबरच सगळ्यात महत्वाचं इथं काय आहे, उद्देश काय आहे, आर्थिक शोषण. तर त्याचा चांगला परिणाम सुद्धा आमच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा काय भारतीयाच्या दृष्टिकोनातून झाला. रेल्वेच्या संदर्भात बघा, एक आपण विचार जर केला, आज रेल्वेच्या माध्यमातून काय झालं, एक रेल्वे आज जगामध्ये आपण 4 नंबरचा देश आहे. आज आपण आपल्या भारतीय रेल्वेचा जर विचार केला म्हणजे सगळ्यात महत्वाचं 68,000 आता सध्याच्या काळखंडात 68,000 किमी एवढा रेल्वे मार्ग आहे. बघा तुम्ही, 68,000 किमी हा एवढा रेल्वे मार्ग आहे. त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी रेल्वे सुरू केली. त्या रेल्वेच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचं काय असेल तर आमच्याकडे त्यावेळेस काय आहे, त्यांना आर्थिक शोषण करायचं म्हणून रेल्वे सुरू केली. पण ह्या रेल्वेच्या माध्यमातून महत्वाचं काय असेल तर आमच्यामध्ये राष्ट्रवादाची भावना विकसित करण्यामध्ये रेल्वेची भूमिका खूप महत्वाची आहे. दळणवळणाची साधने त्या कालखंडामध्ये जलद गतीने काहीच करता येत नव्हतं. हा प्रांत वेगळा, त्या प्रांत वेगळा, त्या प्रांतामध्ये काय चाललेलं आहे, ह्या प्रांतामध्ये काय चाललेलं आहे याची जाणीवच नव्हती. आज जर आपण विचार केला भारतीय रेल्वेचा, ते एक लक्षात ठेवा, हे 68,000 किमी तर ते आहेच, हे रेल्वे मार्ग आहे. पण अंतर्गत रेल्वे मार्गात जर विचार केला, अंतर्गत रेल्वे मार्ग जर विचार केला तुम्ही, हे मुख्य रेल्वे मार्ग 68,000 किलोमीटरचा आणि अंतर्गत जर केला 1,27,000 आहेत. मला असं वाटतंय, सॉरी 1,27,000 किलोमीटर पर्यंत रेल्वे मार्ग, रेल्वेचे जाळं आमच्या देशामध्ये निर्माण झालेला आहे. ब्रिटिशांनी म्हणजे 1853 ला रेल्वे सुरू केली, त्यांचा उद्देश खूप होता. पण त्या कालखंडामध्ये आता जर रेल्वेचा विचार केला तर भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना, भारतीय रेल्वे बोर्ड, मला वाटतं 1905 ला त्यांनी भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना केली. आणि भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना करत असताना बोर्ड वेगळं केलं आणि त्या माध्यमातून कारभाराला सुरुवात केली. आणि सगळ्यात महत्वाचं आपण रेल्वेचा जरी विचार केला की दळणवळणाच्या साधनांचा काय परिणाम झाला असेल तर सगळ्यात महत्वाचं इथे लक्षात ठेवा, त्यांनी सुरुवात केली. रेल्वे सुरू करण्याच्या पाठीमागचा त्यांचा उद्देश वेगळा होता, पण एका रेल्वे दळणवळणाच्या साधनांचा परिणाम जर भारतीय समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने राष्ट्रवाद विकसित करण्यामध्ये कसा झाला असेल तर ते खूप महत्वाचं आहे. पहिले रेल्वेमध्ये प्रवास करत असताना जात येता पाळताच येत नव्हती. तुमच्या बाजूला कोण बसलेलं आहे, आम्ही कट्टर, आजूबाजूला कोण बसलेलं आहे. आमच्याकडे परंपरागत समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी रूढी परंपरा होत्या. पण इथं काय झालं, तुमच्या आजूबाजूला कोण बसल्याची जाणीव नाही. प्रवास तुम्हाला करायचा आहे, तुमचं सगळ्यात महत्वाचं काय गरज आहे, महत्वाचं काय रेल्वेच्या माध्यमातून काय भौगोलिक एकतेला सुरुवात झाली. भौगोलिक एकतेला सुरुवात झाली म्हणजे नेमकं काय, रेल्वेच्या माध्यमातून प्रवासाच्या अनुषंगाने देशाचे जे भौगोलिक वेगवेगळे प्रांत होते त्या प्रांताच्या अनुषंगाने एक व्हायला लागलो. आणि सगळ्यात महत्वाचं काय, भौगोलिक एकता आमची सुरुवात झाली. बंगालचंही दुःख सारखंच आहे, महाराष्ट्राचंही दुःख सारखंच आहे. प्रांत का दुःख सारखं आहे, त्यांच्यावरती सत्ता ब्रिटिशांची आहे, आमच्यावरती सत्ता ब्रिटिशांची आहे. आम्ही आमच्या लेवलला बांधतो, तुम्ही तुमच्या लेवलला बांधता, तुम्ही तुमच्या प्रांताच्या लेवलला संघटना स्थापन केलेली, आम्ही आमच्या प्रांताच्या लेवलला संघटना स्थापन केली. आणि मग प्रांतावाईज भांडण्यापेक्षा आम्ही कुठेतरी एक यायला पाहिजे, कारण आमच्या सगळ्यांचं दुःख सारखं आहे आणि आमचं समान उद्दिष्ट आहे. आणि समान उद्दिष्ट जर पूर्ण करायचं असेल आम्हाला एक यावं लागेल, त्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही. आम्ही एक आहोत, आम्ही इंडियन, आम्ही भारतीय आहोत, आमच्या सगळ्यांचं दुःख सारखं आहे. हा विचार सुरू झाला रेल्वेच्या माध्यमातून. इथं काय झालं, इथं 2 नंबरचे राजकीय विचार जे आहेत प्रसार व्हायला लागला. लोकमान्य टिळक, लाल बाल पाल ही विचारधारा लोकांना सगळ्यांना कळायला लागलेली आहे. एका रेल्वे मग इथं सगळ्यात महत्वाचं, इथं फक्त दळणवळणाच्या साधनामध्ये फक्त रेल्वेचा विचार करतोय. इथं मोटार असेल, तारयंत्र असेल,
या सगळ्या गोष्टी आल्या दळणवळणाच्या साधनामध्ये त्या कालखंडामध्ये. टेलिफोन असेल ज्या माध्यमातून सुद्धा बघा, क्रांतिकारकांची चळवळ असेल, ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना तुम्हाला ते लक्षात येईल. म्हणजे एक लक्षात ठेवा, एका रेल्वेच्या वर्तमानपत्र आणि साहित्याचा प्रसार करता महत्वाचं रेल्वेमुळे. इथं कोण महाराष्ट्रामध्ये काय विचार चाललेला आहे, रेल्वे प्रवासाच्या अनुषंगाने काय होणार, महाराष्ट्रामध्ये कोणता विचार चाललेला आहे, हा विचार दुसऱ्या प्रांतामध्ये जायला लागला, राजकीय विचारांचा प्रसार व्हायला लागला. इथं महत्वाचं काय, वर्तमानपत्र जे आहे, राजकीय विचार दुसऱ्या प्रांतात जायला लागला, गती मिळायला लागली. आता आम्ही एक आहो, ह्या राज्यामध्ये काय चाललेलं आहे, आणि साहित्याचा प्रसार व्हायला लागला. त्यानंतर सगळ्यात मोठं सामाजिक संपर्क आणि जागरूकता निर्माण, सामाजिक संपर्क निर्माण व्हायला लागले एका रेल्वेमुळे. बघा, दळणवळणाच्या साधनाचा जर तुम्ही विचार केला, वर्तमानपत्र ह्या राज्यातून त्या राज्यात जायला लागले, राजकीय विचार जायला लागले, नेते द्यात जायला लागले, आणि मग तिथालच्या मीटिंग होऊन मग खऱ्या अर्थाने आम्ही एक आहोत, आम्ही एक आहोत, आम्ही देशाचे सगळेजण एक आहोत, देश एक आहे, आम्ही सगळे एक आहोत, ही भावना आमच्यामध्ये विकास व्हायला. आणि सगळ्यात महत्वाचं काय, औद्योगिकरणाच्या माध्यमातून असेल, आर्थिक दृष्टिकोनातून असेल, आमच्यामध्ये एकतेची भावना निर्माण व्हायला लागली. आमच्यामध्ये राष्ट्रवाद विकसित व्हायला सुरुवात झाली. आर्थिक शोषण होत आहे, दळणवळणाच्या साधनाचा विकास झाला, युरोपियन शिक्षणाची आमची ओळख झाली, ह्या सगळ्या गोष्टी. आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी तुमच्या एक लक्षात येईल, दुसरी एक महत्वाची जी भूमिका पार पाडलेली आहे आमच्यामध्ये राष्ट्रवादाची भूमिका विकसित करण्यामध्ये, ती महत्वाची म्हणजे नेमकं काय, ह्या वर्तमानपत्र. थोडक्यामध्ये वर्तमानपत्राचा विचार करूया. म्हणजे एक लक्षात ठेवा, आम्ही गुलाम आहोत, आम्हाला याची जाणीव झालेली आहे, आमचे सगळे प्रश्न आहेत, प्रत्येक प्रांतामध्ये संघटना निर्माण झालेल्या आहेत, आणि संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक प्रांत आमच्या पद्धतीने भांडतोय. पण तुमचे भांडण, आमचं भांडण, ब्रिटिश आमचं कशा पद्धतीने शोषण करतायत, शोषण का करतायत, त्याचं कारण काय आहे, ब्रिटिशांचं राज्य आमच्यावरती काय आहे, आम्ही पारतंत्र्यात का गेलो, या गोष्टीचा विचार व्हायला लागला. आणि ह्या गोष्टीचा विचार करत असताना महत्वाचं काय, या ठिकाणी आपल्या राष्ट्रवादाच्या भूमिकेमध्ये वर्तमानपत्र भूमिका ही एक महत्वाची आहे. वर्तमानपत्राची भूमिका पाहत असताना तुमच्या लक्षात येईल की ब्रिटिशांनी त्या कालखंडामध्ये वर्तमानपत्राच्या अनुषंगाने काय, इथं महत्वाचं काय, वर्तमानपत्राने काय केलेलं आहे, इथं महत्वाचं काय, राजकीय जागृती, राजकीय जागृती निर्माण केली वर्तमानपत्र. राजकीय जागृतीच्या अनुषंगाने सगळ्यात मस्त महत्वाचं काय, राष्ट्रीय विचारसरणी, राजकीय जागृती निर्माण केली. राजकीय जागृतीच्या अनुषंगाने महत्व, राष्ट्रीय विचार, राष्ट्र म्हणजे नेमकं काय, आम्ही काय आहोत, या विचाराला सुरुवात झाली. त्यानंतर सगळ्यात राष्ट्रीय विचारसरणी, भारताची म्हणजे परंपरा, संस्कृती, इतिहास हे सांगायला सुरुवात झाली. राष्ट्रीय विचारसरणी, आम्ही एक आहोत, मग आमचा इतिहास काय, आमच्या परंपरा काय आहे, आमचे राजकीय आदर्श कोण असायला पाहिजेत, आणि विविध भागातील लोकांना जोडण्यासाठी, सगळ्यात विविध भागातील लोकांना जोडण्यासाठी वर्तमानपत्राने महत्वाची भूमिका पार पाडली. एक लक्षात ठेवा, वर्तमानपत्राचा तो जो इतिहास जो आहे, म्हणजे ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांना काही कायदे करावे लागले, ते इतिहासाच्या अनुषंगाने तुम्ही पाहायचो. आपण जर महाराष्ट्राचा जरी विचार केला, स्वातंत्र्य चळवळीचं महत्वाचं काय लक्षात ठेवा, वर्तमानपत्र काय आहे, वर्तमानपत्र स्वातंत्र्य चळवळीचं माध्यम बनलं. स्वातंत्र्य चळवळीचं माध्यम का बनलं, कारण ब्रिटिश लोक आमची आर्थिक लूट कशी करतायत, हे वर्तमानपत्राच्या माध्यमातून शासनाच्या सगळ्याच कृतीची खऱ्या अर्थाने चिकित्सा व्हायला सुरुवात झाली. वर्तमानपत्राने सर्वसामान्य लोकांपर्यंत, सगळ्या प्रांतातल्या लोकांना कळायला लागले की ह्या देशाचं शोषण कशा पद्धतीने चाललेलं आहे, ही चिकित्सा व्हायला सुरुवात झाली. आणि मग सगळ्यात महत्वाचं, ब्रिटिशांचा अत्याचार,
ब्रिटिशांनी केलेले कायदे, त्यावेळी आंदोलन, ह्या प्रांतात झालेलं आंदोलन, दुसऱ्या प्रांतात झालेलं आंदोलन, मग त्याला एकमेकाला समर्थन व्हायला लागलं. समर्थन कशासाठी आहे? आम्ही सगळे एक आहोत. मग आमचा इतिहास असेल, आमची परंपरा असेल, आमची संस्कृती असेल, याला सुरुवात झाली. आणि तुम्ही महाराष्ट्राचा जर विचार केला, महाराष्ट्राचा विचार करत असताना महाराष्ट्रामध्ये महत्वाचं लोकमान्य टिळकांनी ते काम केलं. वर्तमानपत्राच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ब्रिटिश शासनाला, ब्रिटिश शासन जे आहे, आम्ही म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? वर्तमानपत्राच्या माध्यमातून सवाल केला. मग केसरी असेल, मराठा असेल, हे वर्तमानपत्राच्या माध्यमातून राष्ट्रवादी विचारांची प्रेरण केली. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? सरकार सूड घेतय का? असे लेख वर्तमान लोकांना कळायला लागलं. आणि इथून खऱ्या अर्थानं मग आमचा इतिहास काय आहे, राष्ट्रवादी विचारसरणीची पेरणीला सुरुवात झाली. आणि मग आमच्यामध्ये राष्ट्रवाद विकसित झाला. लोकमान्य टिळकांनी त्यावेळेस म्हटलं होतं, म्हणजे गणेश उत्सव असेल, शिवजयंती असेल, हे उत्सव जेव्हा सुरू केले, तर त्या सुरू करण्यास माझ्या 1895 ला सुरू केले. त्यावेळेस काय विचार होता? लोकमान्य टिळक म्हणायचे, धर्म अभिमान जागृत झाल्याशिवाय राष्ट्राभिमान जागृत होणार नाही. धर्माच्या नावाखाली लोकांना पहिले एकत्र आणा आणि नंतर राष्ट्र काय आहे याची जाणीव त्यांच्यामध्ये करून द्या. आणि मग हे विचारांची प्रेरण जे आहे, तर मग वर्तमानपत्राच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं केले. आणि मग सगळ्यात महत्वाचं वर्तमानपत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना जागृत झाली. वर्तमानपत्राच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं काय असेल, तुम्हाला या गोष्टी कळायला लागल्या. वर्तमानपत्राच्या माध्यमात वर्तमानपत्राची भूमिका साधी नाहीये. आता आजच्या परिस्थितीच्या अनुषंगाने इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया यांची काय भूमिका आहे? खरंच लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे का? कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य देतात? राजकीय व्यवस्थेच्या अनुषंगाने प्रत्येक वर्तमानपत्राची सुद्धा काही नीतिमूल्य आहेत, काही इथिक्स आहेत, त्यांना समोर ठेवून काम करावं लागतं. आजच्या वर्तमानपत्राच्या संदर्भात मी न बोललेलं बरं. तुम्ही त्याबद्दल सगळ्यात महत्वाचं काय, वर्तमानपत्र त्या काळी सगळ्यात महत्वाचं सामाजिक क्रांतीचे साधन होते. बघा, सामाजिक क्रांती असेल, स्वातंत्र्याची चळवळ असेल, याचं माध्यम वर्तमानपत्र होतं. राष्ट्रवादी विचारांची प्रेरण, आमचा इतिहास काय आहे, वर्तमानपत्राच्या माध्यमातून सांगण्यात आला आणि लोकांमध्ये राष्ट्रवाद विकसित व्हायला सुरुवात झाली. म्हणजे एक लक्षात ठेवा, या ठिकाणी महत्वाचं काय असेल तर सामाजिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर राष्ट्रवाद जो आहे, मग बौद्धिक असेल, मानसिक आहे. इथं काय आहे? बौद्धिक आणि मानसिक. मानसिक बळ, बौद्धिक आणि मानसिक बळ वर्तमानपत्रांनी आमच्या तरुणांना दिलं. राष्ट्रवाद तेव्हा विकसित झाला. आम्ही सगळे एक आहोत. मग इथं परत तुमच्या लक्षात येईल की मग सुधारक पाहत असताना सामाजिक सुधारणा आधी की राजकीय, इथं प्रश्न निर्माण होतो. मग सामाजिक सुधारणा करण्यामध्ये काही म्हणणं होतं की पहिले स्वातंत्र्य मिळू द्या, मग नंतर आपण सामाजिक सुधारणा करू. काय म्हणायचे नाही, सामाजिक सुधारणा आधी, राजकीय स्वातंत्र्य नंतर. आपण काही म्हणायचे राजकीय स्वातंत्र्य आधी, सामाजिक सुधारणा नंतर. कशाला प्राधान्य द्यायचं? हा ते सुधारक पाहत असताना तुम्ही अभ्यासणार आहात. मग आगरकर असेल, टिळक असेल, यांच्यामध्ये काय वाद झालेला आहे ते तुम्हाला, मला मुद्दा हा सांगायचा आहे. सुधारण्याचं त्या कालखंडामध्ये समाज व्यवस्थेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम वर्तमानपत्रांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यानंतर नवीन सामाजिक वर्गाचा जो उदय आहे, नवीन सामाजिक वर्ग शिक्षणाच्या माध्यमातून झाला. सामाजिक वर्ग जो आहे, नवीन सामाजिक, ब्रिटिशांनी शिक्षण दिलं, त्या शिक्षणाच्या माध्यमातून नवीन सामाजिक वर्गांचा उदय झाला. बघा, ती थोडक्यामध्ये बघूया आपण. इथं महत्वाचे नवीन सामाजिक वर्गाची भूमिका, राष्ट्रवाद विकसित करण्यामध्ये, राष्ट्रवादी भावना विकसित महत्वाची होती यांची.
मग परंपरागत समाज व्यवस्थेमध्ये वर्ग कसे होते? आपल्याकडे वर्ग व्यवस्था नव्हती, तर आपल्याकडे जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था, पण विशिष्ट लोकांचं शब्दांना त्यावेळेस किंमत होती. मग त्यामुळे परंपरा प्राचीन कालखंडामध्ये काय एक लक्षात ठेवा, परंपरागत समाज जमीनदार, जागीरदार, इनामदार, वतनदार ह्या लोकांचं वर्चस्व होतं. हे मुख्य होते. आर्थिक व्यवस्थेच्या नाडी यांच्या ताब्यात होत्या, लोक यांचंच ऐकायचे. परंपरेने ते ठरवून दिलेलं होतं जमीनदाराचा वर्ग कोणता होता. मग जात असेल, धर्म असेल, हे कशाचे होते? परंपरागत समाज. पण आधुनिक कालखंडामध्ये ब्रिटिशांचं जेव्हा आगमन झालं आणि मग शिक्षणाच्या माध्यमातून इथं जी नवीन वर्ग व्यवस्था निर्माण झाली, बसवा इथं वकील आले. इथं नवीन वर्ग कोण आहे? वकील आहे, प्राध्यापक, वकील आहे, प्राध्यापक आहे, त्यानंतर महत्वाचं काय आहे? पत्रकार आहे, न्यायाधीश आहे, त्यानंतर काय? सनदी अधिकारी आहे. बघा, हे लोक शिकलेले, यांचा नवीन वर्ग निर्माण झाला. कामगारांचा तर वर्ग आहेच. इथं महत्वाचं काय? नवीन वर्गामध्ये कामगार वर्ग आहे, कामगार आहे, मध्यम वर्ग आहे, हे मध्यम वर्गामध्ये मोडतात. कामगारांचा वर्ग आहे, मध्यम वर्ग आहे, कामगार संघटना निर्माण झाल्या. मला मुद्दा हा सांगायचा आहे, नवीन सामाजिक वर्ग निर्माण झाला. नवीन सामाजिक वर्गाच्या माध्यमातून काय आहे? यांच्या सम उद्दिष्टाच्या अनुषंगाने संघटना स्थापन केल्या. मग वकिलांची संघटना, प्राध्यापकांची संघटना, पत्रकाराची संघटना, न्यायाधीशांची संघटना, संधी अधिकारी संघटना, या संघटना कशासाठी निर्माण झाल्या? मग या संघटनांनी आपले आपले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या माध्यमातून शासनाकडे काही मागायचा प्रयत्न केला. बघा, 1885 ला, मला वाटतं 1885 ला राष्ट्रीय सभेची जी स्थापना झालेली आहे, त्याच्या अगोदर काही संघटना निर्माण झालेल्या आहेत आणि त्या प्रत्येक संघटनेचं एक मागणं होतं, त्यांची उद्दिष्ट वेगवेगळी होती आणि ते वेगवेगळ्या पद्धतीनं प्रांतावेळेस ते मागणी करायची. 1885 ला सगळेजण एकत्र आले. त्यामुळे सगळी एकत्र आल्याशिवाय ब्रिटिश आपण ज्या मागण्या करतोय त्याची दखल घेणार नाही, असा विचार समोर आला. 1885 ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. आणि मग सगळ्यात महत्वाचं काय? हे जो नवीन वर्ग आहे, त्या नवीन वर्गाने काय केलं? यांच्या नवीन विचारांची ओळख होती. मग सामाजिक असेल, धार्मिक सुधारणा केल्या. मध्यम कामगार संघटना, मग स्वातंत्र्य चळवळीमध्ये कामगार संघटनेची भूमिका आहे, मध्यम वर्गाचे. आणि मग हा जो शिकलेला वर्ग आहे, यानंच खऱ्या अर्थानं नंतर राष्ट्रीय चळवळ जी आहे, राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळ, त्याचं नेतृत्व केलेलं पाहायला मिळते. मग त्यामध्ये वकील कोण आहे, पत्रकार कोण आहे, न्यायाधीश कोण आहे, संधी अधिकारी कोण आहे. मग आपल्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे पण महापुरुष होऊन गेलेले आहेत, त्यांचा जर तुम्ही अभ्यास केला, तुम्हाला ते पाहायला मिळते. स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व यांनी केलं. परंपरागत राजे राजवाडे संपले होते. 1857च्या उठावामध्ये काही ठिकाणी होती. राष्ट्रीय भावना, राष्ट्रवाद आमच्यामध्ये विकसित झाला आणि मग ह्या लोकांनी खऱ्या अर्थानं ते नेतृत्व केलेलं आहे. अशा पद्धतीनं थोडक्यामध्ये जर तुम्ही विचार केला की ह्या देशामध्ये दळणवळणाची साधनं असेल, पाश्चिमात्य शिक्षण असेल, म्हणजे लोकांची आर्थिक लूट असेल, प्रशासकीय एकता असेल, अशा माध्यमातून खऱ्या अर्थानं ह्या देशामध्ये महत्वाचं काय? राष्ट्रवाद ज्याला म्हणतात. आपण मेन मुद्द्याला आलेलो आहे. मेन मुद्दा असा आहे की या देशामध्ये काय झालेलं आहे, कोणती भावना विकसित झालेली आहे? आपण ज्याला म्हणतो राष्ट्रवाद, राष्ट्रवादाची भावना विकसित करण्यामध्ये सामाजिक पार्श्वभूमी काय होती, इथं आपण आलेलो आहोत. इथं महत्वाचं काय? भारतातील राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी. आमच्यामध्ये राष्ट्रवाद निर्माण होत असताना ब्रिटिशांचा राजकीय एक्का असेल, शिक्षण असेल, दळणवळणाची साधने असेल, पाश्चिमात्य विचारसरणीचा प्रभाव असेल, आमच्या देशामधले वर्तमानपत्राची भूमिका असेल, ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आम्ही सगळे एक आहोत ही भावना निर्माण. आम्ही पारतंत्र्यात आहोत, आम्ही एक आहोत, समदुःखी आहोत. वर्ग जाणीव ज्याला म्हणतात, देशाच्या संदर्भामध्ये आमच्यामध्ये जाणीव निर्माण झाली आणि इथून खऱ्या अर्थानं राष्ट्रवाद ज्याला म्हणतात, राष्ट्रवादाची भावना आमच्याकडं विकसित झालेली आहे. असं थोडक्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय आहे,
राष्ट्रवाद सामाजिक म्हणजे भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी काय आहे, आम्ही हा विचार केलेला आहे. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण महत्वाचं काय आहे की राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये भारतामध्ये राष्ट्रवाद कसा निर्माण झालेला आहे, AR देसाई आणि मार्क्सवादी दृष्टिकोनातून काही विश्लेषण केलेलं आहे. त्या घटकावरती प्रश्न विचारला जातो. मार्क्सवादी दृष्टिकोनातून AR देसाई यांनी काय केलंय, मग त्यांनी ह्या देशामध्ये राष्ट्रवाद विकसित होण्याच्या अनुषंगाने काही मुद्दे मांडलेले आहेत. मग त्यांनी सुद्धा दळणवळणाच्या सुविधा आहे, आधुनिक शिक्षण असेल, प्रशासकीय एकीकरण असेल, नवीन सामाजिक वर्गाचा उदय असेल, वर्तमानपत्राची भूमिका, हिंदू मुस्लिम सुधारणा चळवळी, पण AR देसाई यांनी कशी मांडणी केलेली आहे मार्क्सवादी दृष्टिकोनातून, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण त्यावरती चर्चा करूया. आजच्या लेक्चरमध्ये महत्वाचं काय असेल, एक लक्षात ठेवा, आपण इथून सुरुवात केली होती. वसाहतवादी राजवटीचा भारतीय समाजावरती काय परिणाम झाला, या घटकाच्या अंतर्गत हा घटक जो आहे तो पेपर क्रमांक 2 मधला 1 नंबरच्या घटकामधला घटक आहे. मग त्या अनुषंगाने आपण महत्वाचं भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी या संदर्भामध्ये आज आपण बऱ्याचपैकी सविस्तर म्हणण्यापेक्षा सामाजिक पार्श्वभूमी काय आहे, आमच्यामध्ये राष्ट्रवाद कसा विकसित झालेला आहे, राष्ट्रवाद विकसित होण्यामध्ये सामाजिक पार्श्वभूमीची काय भूमिका आहे, प्रत्येक घटकाने काय काय केलं याचं थोडक्यामध्ये बघितलेलं आहे. इतिहासामध्ये तुम्ही ते पाहणारच आहात, पण आपण सामाजिक दृष्टिकोनातून आपल्याला ज्या घटकांचा विचार करायला पाहिजे ते काय असेल, उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आपण भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी आपण आज बघितलेली आहे. उद्या आपण AR देसाई यांचं राष्ट्रवादाच्या संदर्भातली जी भूमिका आहे मार्क्सवादी दृष्टिकोनातून, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ती पाहणार आहोत. अरे या घटकावरती प्रश्न असतोच. अशा पद्धतीनं आपण आपल्या पद्धतीनं अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने चाललेलो आहोत. लवकरच आपली रेकॉर्डेड ऑनलाईन बॅच सुरू होती आहे. सगळ्यांनी महत्वाचं काय आहे त्या संदर्भात थोडा विचार करावा आणि तुमच्या पद्धतीने सुद्धा काही नोट्स जे असतात त्याचा अभ्यास करत राहावा. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू, धन्यवाद.